म्हणावं लागेल। मिर्झापूरमधील एका चष्म्याच्या दुकानातली ही दृश्य बघा। एक पोलीस कर्मचारी दुकानात गेला, त्यानं आवडीचा चष्मा घेतला आणि तिथून निघाला। मग काय, दुकानदारानं त्याला अडवलं, पोलीस कर्मचाऱ्याला जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांना तर अगदी विरुद्धच भूमिका घेतली। पैसे देण्यास नकार देत त्यानं दादागिरी करायला सुरुवात केली। शेवटी पैसे न देताच तो तिथून निघाला। मंडळी, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाला असेल। गुजरात राज्यातला हा सगळ्यात धक्कादायक प्रकार आहे। यावेळी भरधाव वेगात एका कारने स्कूटीवरील महिलेसह तिघांना जोरदार धडक दिली। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। हा अपघात इतका भीषण होता की स्कूटी 15 ते 20 फूट फरफटत गेली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलेली आहे। या अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीच ठोस पावलं उचलावीत अशी मागणी इथल्या स्थानिकांकडून केली जाते। मंडळी, आजकाल किरकोळ कारणांवरून वाद होणं अगदी सामान्य झालंय आणि त्यातलीच ही घटना। ही दृश्य आहेत आपल्याच अहिल्यानगरमधली। काही दिवसांपूर्वी झालेल्या यात्रेदरम्यान डीजे हटवण्याच्या कारणावरून या मंडळींमध्ये वाद झाला होता आणि त्या वादाचा राग मनात धरून 10 ते 12 जणांच्या जमावानं एका कुटुंबाच्या घरावरच हल्ला चढवला। यामध्ये लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत महिलांसह तरुण सुद्धा जखमी झाले। मात्र किरकोळ कारणांवरून वाद आणि त्या वादाचा राग मनात धरून करण्यात येत असलेली ही अशी मारहाण, हे असे प्रकार थांबणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कठोर पावलं का उचलली जात नाहीत, हा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्तानं उपस्थित होतोय। शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतंय। कोइंबतूर शहरातल्या ऊस बाजार परिसरातला हा सगळा प्रकार बघा। या परिसरात रस्त्यावरील कुत्र्यांचा उपद्रव पाहायला मिळतोय। कुत्र्या Thank you.